उत्तर मध्य मुंबई लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा आज उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहे। तुम्ही हे दृश्य बघू शकताय। भारतीय जनता पार्टीचे उत्तर मध्य मुंबईचे लोकसभेचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहे। त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांचाही आज उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहे। मॅम, काय सांगाल? ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा आज उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहे, काय सांगाल? एकूणच काय म्हणताय? तुम्ही बघता आजूबाजूला जल्लोषाचं वातावरण आहे। एक अशी व्यक्ती जिने देशासाठी काम केलंय ती आम्हाला उमेदवार म्हणून मिळाली आहे, जिच्यावर कसलाही कलंक नाही। एज्युकेटेड एवढा क्लीन चिट असलेला माणूस आज आम्हाला मिळाला आहे, ज्याने देशासाठी काम केलंय। भरघोस मताने जिंकून येणार, त्याच्यावर आजच शिक्कामोर्तब झालाय। विद्यमान खासदार पूनम महाजन यांना तिकीट नाकारलेलं आहे। तुम्हाला भारतीय जनतेच्या पदाधिकाऱ्यांना नेमकं काय वाटतं? आम्हाला असं वाटतं की पूनमताईंनी 10 वर्षात खूप चांगलं काम केलं, ते आमच्या आदरणीय नेते आहेत आणि यापुढेही त्यांना खूप मोठा राजकीय म्हणजे मिळू शकतं, पद मिळू शकतं किंवा काही मिळू शकतं। त्या आमच्या नेत्या होत्या, आहेत आणि राहणार। नक्कीच या ठिकाणी तुम्ही बघू शकता उत्तर मध्य मुंबईचे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येते। त्याचबरोबर रवींद्र वायकर यांचा देखील उमेदवारी अर्ज आज महायुतीच्या वतीने दाखल करण्यात येत आहे। मुंबई की 6 सीट पर महायुति का विजय होगा। यहाँ से उज्ज्वल निकम भी जीतेंगे, वायकर भी जीतेंगे, पीयूष गोयल भी जीतेंगे, मिहिर कोटेचा भी जीतेंगे, यामिनी जाधव भी जीतेंगे और राहुल शेवाले भी बड़ी अंतर के साथ जीतेंगे। आज या ठिकाणी उत्तर मध्य मुंबईतून शिवसेना, भाजपा, रिपाई, मनसे, रासपा महायुतीचे उमेदवार माननीय ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांचा अर्ज भरण्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर बघितलं असेल की सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि एका जल्लोषामध्ये, एका उत्साहामध्ये, एका चांगल्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी हा फॉर्म आपण भरत आहोत आणि नक्कीच एक सगळ्यांमध्ये जो उत्साह आहे त्या उत्साहाचं रूपांतर नक्कीच विजयामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, याच्याबद्दल माझ्या मनात खात्री। कारण आज ज्या प्रकारे मोदीजींनी देशाचं नेतृत्व केलेलं आहे आणि ज्या प्रकारे 10 वर्षांची काही कामं केलेली आहेत, महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार यांनी जे काम केलेलं आहे 1.5-2 पावणे 2 वर्षामध्ये, आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने एक चांगलं वातावरण आहे नागरिकांमध्ये, मतदारांमध्ये, आणि त्यामुळे निश्चितच त्याचं रूपांतर हे चांगल्या विजयामध्ये होईल आणि याच्यामध्ये उज्ज्वल निकम साहेबांबद्दल सुद्धा एक चांगलं पॉझिटिव्ह मतदारांमध्ये एक चांगला उमेदवार म्हणून एक प्रतिमा चांगली आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने एक चांगलं वातावरण आहे। आज 3 तारीख को उज्ज्वल निकम जी अपनी उम्मीदवारी भरने जा रहे हैं और आप पीछे देख सकते हैं लोगों की बहुत बड़े तादाद में लोग यहाँ पे जमा है और लोगों की भावना ये है कि अब की बार 400 पार कराने के लिए लोग निकले, हजारों की संख्या में आप मेरे पीछे देख सकते हैं लोग जमा है और उनकी जो भाजपा को लेके, आदरणीय मोदी जी को लेके, देवेंद्र फडणवीस जी को लेके जो भावना है वो आपको सामने दिखाई पड़ेगी कि बहुत बड़ी संख्या में लोग यहाँ पे जमा हुए। आज हजारोच्या संख्येने महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत। मी एवढंच सांगेन, पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकमजींचा विजय आजच झालेला आहे। महाजन यांना तिकीट न मिळाल्यावर काही नाराजी वगैरे आहे का? मी एवढंच सांगेन, हा भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे एवढं, आणि सबका साथ सबका विकास। सर, काय सांगाल? मनसेचा पाठिंबा आहे सर्व या सगळ्या महायुतीला, एकूणच काय सांगाल? उमेदवारी अर्ज आज ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आणि रवींद्र वायकर यांचा भरण्यात येत आहे, काय सांगाल? आमच्या साहेबांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या आदेशाचे पालन करायला महाराष्ट्र सैनिक सर्वजण तयारीने आहोत। जो साहेबांचा आदेश आहे तो पाळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र सैनिक एकवटलेला आहे आणि तो संपूर्णपणे उज्ज्वल निकमजी यांच्या पाठीशी राहणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मोठं शक्ती प्रदर्शन महायुतीने आज केलेलं आहे, परंतु येणाऱ्या 4 तारखेनंतर खरा निकाल समजून येणार आहे। मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई।